गेल्या 2.5 वर्षांपासून हुलकावणी देणारं मंत्रिपद आज अखेर भरत गोगावले यांच्या हाती लागले। फडणवीस सरकारमध्ये गोगावलेंची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली। खरं तर 2.5 वर्षांपूर्वीच गोगावलेंनी मंत्रिपदासाठी कोट शिवून ठेवला होता, मात्र त्यांना तो वापरण्याचा योगच आला नाही। मात्र दादरमधील टेलर मनोहर बाबूभाई जगजीवन दास यांनी शिवलेला कोट परिधान करून गोगावले यांनी मंत्रिपदाची अखेर शपथ घेतली। आम्हाला अभिमान आहे, आमच्याकडे साहेब येतात, नेहमी कोट वगैरे शिवतात, त्याचा अभिमान आहे। आणि आज आम्हाला खरंच आनंद आहे की त्यांनी जो आमच्या मास्टरनी शिवलेला जो कोट आहे तो घालून त्यांनी शपथविधीसाठी शपथ घेतलेली आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। सर, किती दिवसापूर्वी त्यांनी कोट शिवायला टाकला होता, त्याबाबत काय सांगाल? असे ते आमचे रेग्युलरच कस्टमर आहेत, नेहमी येत असतात आमच्याकडे। त्यांना ज्या वेळी वेळ मिळत असतो त्यावेळी साहेब येतात आणि त्यांच्या आवडीचे कपडे घेऊन आमच्या मास्टरकडे शिवायला देतात। काय असं सर स्पेशल आहे त्या कोटमध्ये आणि साधारणतः काय किमतीचा सर कोट आहे तो? आमच्याकडे कसं आहे, आता मुंबईमधली सर्वात मोठी दुकान असल्यामुळं 400 पासून रेंज चालू होते, ते 1000-1200 पर्यंत असे रेग्युलरच आहे, जास्त काय महागातले वगैरे नसतात एवढे। आणि व्हरायटीज भरपूर असल्यामुळं साहेब नेहमी येतात, त्यांना ज्यावेळी टाइम मिळत असतं त्यावेळी ते आमच्या मास्टरकडे शिवायला देतात। आणि त्यांचा फर्मा कटिंग आहे, म्हणजे ते जरी त्यांना वेळ नाही मिळाला तरी मास्टरकडे ठेवून जातात आणि ते फोनवर कॉन्टॅक्ट करून वगैरे शिवतात आमच्याकडे। काय सांगाल, आज त्यांनी तुमच्या इथून कोट शिवून घेऊन गेले आणि आज ते मंत्री झालेत, काय सांगाल त्याबद्दल? खरोखरच आम्हाला अभिमान आहे की आमच्याकडे नेहमी येतात साहेब, आमदार असल्यापासून नेहमी येतात आणि त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद आहे। हे होते मनोहर, ज्यांनी भरत गोगावले यांचा कोट शिवला, सूट शिवला होता। ते सुद्धा आज आनंदित आहेत। या संदर्भात त्यांनी स्पष्ट सांगितलं की प्रत्येक वेळेला ते साहेब इथे येतात आणि स्वतः त्यांना जे काय कपडे घ्यायचे असतील ते सुद्धा ते घेत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कवितासह मी वैभव घाग, पुढारी न्यूज, दादर।